प्रत्येक स्त्रीला माहेरचं नाव असतं आणि तेच मी घेतलं, तर तुम्ही अशा एकदम दचकलात का? का रेकॉर्डला तुमचं आत्ताचं नाव कधीच लागलं नाही म्हणून तुम्ही दचकलात? माय लॉर्ड, आजपर्यंत आपण यांना सौ मालन जालिंदर निंबाळकर या नावाने ओळखत आलेलो आहोत, पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की माझे अशील आणि यांचं कधी ऑफिशियली लग्न झालंच नाही. या माझ्या अशिलांच्या घरी त्यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून आल्या खऱ्या, पण त्यांचं नातं कधी ऑफिशियल नव्हतंच. कारण जालिंदर निंबाळकर आणि मालन निंबाळकर यांचं कधी लग्नच झालं नाही. आणि याला कारण होत्या त्या माझ्या अशिलांच्या पहिल्या पत्नी शालन निंबाळकर. कारण माझ्या अशिलांनी शालन निंबाळकर यांना कधी घटस्फोट दिलाच नाही. वकील साहेब, तुम्हाला जे म्हणायचं ना ते प्लीज स्पष्टपणे म्हणा. मला एवढंच म्हणायचं आहे की मालन निंबाळकर या माझ्या अशिलांच्या घरी त्यांची रखेल म्हणून परांजपे साहेब, आपण कोर्टात आहोत. कुठल्याही महिलेबद्दल अपशब्द वापरण्याच्या आधी एकदा विचार करा आणि मग बोला. मी पूर्णपणे विचार करून बोलतोय आणि यापेक्षा सोफेस्टिकेटेड आणि सोबर शब्द मला सापडला नाही म्हणून मी तो वापरला. माय लॉर्ड, मला फक्त असं म्हणायचं आहे की जी व्यक्ती जिचं या घरासोबत काहीही लीगल नातं नाही तिच्या साक्षीवर आपण किती विश्वास ठेवायचा? या साक्षीदाराची क्रेडिबिलिटी ती काय? माय लॉर्ड, जालिंदर निंबाळकर यांनी केवळ आश्रित म्हणून ठेवलेल्या एका महिलेवर या कोर्टानं विश्वास ठेवावा इतकं हे कोर्ट तकलादू आहे का? राजूताई, अगं मी कधीची थांबली जेवायची, तू जेवणार नाहीये का? अगं नाही भागू, आज उपास आहे माझा, तू घे जेवण. उपवास? आज कसला उपवास धरलाय? ते अगं राजूताई, मला लय भूक लागली. का धरलाय उपवास सांग की. अगं बरं जाऊ दे, तू उपवासाचं तरी खा. चल भागू, ऐक की, आज माझा निर्जळी उपास आहे. निर्जळी का? प्रसादच्या आयुष्यासाठी. अगं म्हणजे आज प्रसादने जर डोळे नाही ना उघडले तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. तिकडे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणार आहेत म्हणे. त्याच्यात तर लई धोका असतो. मला ते नाही होऊ द्यायचं. आधीच त्याच्या जीवाला धोका आहे. तिकडे गेल्यावर अजूनच वाढेल आणि त्यात त्या शशिकांतला मोकळं रानच सापडेल. ताई, जरा खायला दे की ग, लय उपकार होत्याल. काय हो काका, काय पाहिजे? पोरी, संन्यासी आहे मी. आठवडाभर काय खाल्लं नाही ग. पोटाची आबाळ आहे आणि संकटाची छाया काय जात नाही. मला माहितीये ह्या घरावर बी संकट आलंय. हे पोरग जन्म आणि मृत्यूशी झुंजतंय आणि बाहेर तुमचा दादा अग्निपरीक्षा देतोय, आहे का नाही? पोरी, काहीतरी खायला दे ग. मी आशीर्वाद देईन तुम्हासनी आणि या घरावरची समधी संकट पळून जातील. हा, खायला दे ग, खायला दे. बाबा, तुम्हाला घरात घ्यायला काही हरकत नाही, पण दादाने सांगितलं अनोळखी माणसाला वारायला सुद्धा उभं नाही करायचं. विचार करूनच आत घ्यायचं. हे पोरी, हे घेऊ दे. हे त्या पोराला चाटण म्हणून दे. बघ कसा तासाभरात उठून उभा राहतोय का नाही. खरं सांगताय तुम्ही? खोटं बोलून काय मिळणार आहे मला पोरी? यातला एक सबूत जरी खोटा असेल का नाही तर मी इस्तवरनं चालत जाईन. हा,
भागू बाबांना जेवायला वाढते का? मी प्रसादला चाटण देते. या बाबा या. लय उपकार झालं बघा. युअर ऑनर, माझे वकील मित्र त्यांच्या आशिलाला वाचवण्यासाठी कुठल्याही खालच्या पातळीला जाऊ शकतील याचा अंदाज मला होताच युअर ऑनर. म्हणूनच काही गोष्टी मला कोर्टासमोर आणायच्या आहेत. कोर्टामध्ये मालन निंबाळकर या शालन निंबाळकर खून प्रकरणामधील प्रमुख साक्षीदार म्हणून उभ्या होत्या. पण अशा प्रकारची मालन निंबाळकर यांची ओळख कोर्टासमोर आणून साक्षीदार म्हणून त्यांच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या वकील मित्रांकडे बोलण्यासारखं काही नाहीये, दाखवण्यासारखा काही पुरावा नाहीये. त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारची घाणेरडी खेळी केलेली आहे असं मला वाटतं युअर ऑनर. मी जे काय खरं होतं ते कोर्टासमोर मांडलं. यावर तुमच्याकडे काही तोड असेल तर तुम्ही त्याचे पुरावे सादर करा. नुसता आरोप करून काही होणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याला उत्तर म्हणून युअर ऑनर मी कोर्टासमोर एक अल्बम सादर करू इच्छिते. हा अल्बम युअर ऑनर जालिंदर निंबाळकर यांच्या फॅमिलीच्या फोटोजचा अल्बम आहे. माय लॉर्ड, नीट बघून घ्या अल्बम. ह्याच्यामध्ये मालन निंबाळकर आणि शालन निंबाळकर ह्या बरोबरीने उभे आहेत असं दिसतं. युअर ऑनर, कायद्याने कुठेही नोंद नसली तरी पारंपरिक घरांमध्ये स्त्रीने मंगळसूत्र घालणं आणि कपाळावर कुंकू लावणं हेच तिचं लग्न झाल्याचं प्रतीक आहे. आणि गावामध्ये चौकशी केली तेव्हा मालन निंबाळकर हरतालिका ते वटपौर्णिमा याच्यामधले सगळे सण खूप उत्साहाने साजरा करत होत्या असंच कानावर आलेलं आहे. आणि त्याचे पुरावे म्हणून त्या प्रकारचे फोटो पण अल्बममध्ये आहेत युअर ऑनर. पुढे पाहाल तर शालन निंबाळकर यांचा मुलगा शत्रुघ्न निंबाळकर ह्याच्या लग्नामध्ये मालन निंबाळकर त्याला आशीर्वाद देताना दिसत आहे. युअर ऑनर, बायको म्हणून प्रत्येक रीत पाळत आलेल्या मालन निंबाळकर आज अचानक जालिंदर निंबाळकर यांना पत्नी म्हणून जड का झालेले आहेत याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे जालिंदर निंबाळकर यांना त्यांची साक्ष खोटी ठरवायची आहे युअर ऑनर. माझे वकील मित्र इतका अट्टहास करत आहे हे नातं खोटं ठरवण्याचा, त्याचं काय कारण असेल हे आता कोर्टापुढे स्पष्ट झालेलंच आहे. हे बघा मॅडम, जे काही खरं होतं त्या फॅक्ट्स फक्त मी कोर्टासमोर मांडल्या. परांजपे साहेब, फॅक्ट व्हॅलिड असेल तरच ती कोर्टासमोर आणावी. मी माझ्या वकील मित्रांना विनंती करते युअर ऑनर की माझ्या आशिलाची बदनामी होईल असे कुठलेही विधान त्यांनी करू नये. एका महिलेची मानहानी केली तर आम्ही तुमच्यावर दावा ठोकू शकतो याची कल्पना असेलच तुम्हाला. तुम्ही मला कायदा शिकवायची गरज नाहीये मॅडम. मग तुम्ही सुद्धा मर्यादा सोडून बोलण्याची गरज नाहीये. हे बघा कालिंदी मॅडम, तुम्ही माझा अपमान करत आहात. कोर्टाची शिस्त पाळावी. आय एम सॉरी युअर ऑनर. हे निदान वकिलांना तरी सांगायला लागू नये मला. आय एम सॉरी मॅडम. या केसची आजची कार्यवाही आत्तापुरती थांबवत आहे मी.